इला इला श्रीरंग कधी बोलला नाही ग मला या पैशांविषयी. एकाच बँकेत आमचे अकाउंट होते, पण व्यवहार पूर्ण वेगळे. पैसा हा विषय कधी चर्चेतच आला नाही आमच्या. माझा पगार पुरेसा होता, त्याचीही धंद्यातली मिळकत चांगली होती. दोघंही आपापल्या परीने खर्च करायचो, घरावर, एकमेकांवर. पण कधीही त्याचा हिशोब ठेवला नाही आणि तशी गरजही नव्हती. इला इला श्रीरंगने का ठेवले असतील ग पैसे माझ्या नावावर? माझी सोय व्हावी म्हणून? का पुढे मागे असं काही घडलंच तर मी उघड्यावर पडू नये म्हणून देऊ केलेली सुरक्षा? पण या सुरक्षेची मला कधीच गरज नव्हती आणि त्यालाही हे ठाऊक होतं. मग काय म्हणायचं याला? भेट? भेट नाही सुरुची, बांधिलकी. सुरुची, श्रीरंग जाण्या अगोदरचे काही दिवस तुमच्यामध्ये लग्नावरून ताणतणाव खूप वाढले होते. मला बोलला होता तो. मात्र त्याचा व्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास होता आणि शेवटपर्यंत तो त्यानुसारच वागला. तुला नात्याची बांधिलकी हवी होती, पण तुझ्यासाठी असलेली प्रेमाची, मनाची बांधिलकी त्याने कधीच सैल पडू दिली नाही. नातं नसूनही तो कायम तुझाच राहिला. सुरुची, तुझ्या हातून काहीही निसटून गेलं नाहीये. सतत गमावण्याची तुझी भीती आहे ना, तीच तुझा कोंडमारा करते. अजूनही सावर स्वतःला, स्वतःसाठी. हॅलो, हो बोलते. बरं, मी निघते लगेच. हो. सुरुची, माट्यांचा फोन होता. अर्जंट काम आहे, मी लगेच निघते. अभिजित येईल इतक्यात. थांबशील ना तू? गेली होतीस बँकेत? हो. कशासाठी बोलावलं होतं? श्रीरंगचे काही सेव्हिंग्ज, एफडीज, त्याची मी नॉमिनी होते. त्या संदर्भात 3-1 लाख रुपये आहेत. 3 लाख? माझ्यासाठी सुद्धा हे सगळं अनपेक्षितच होतं. प्रश्न हा आहे की एवढ्या पैशांचं करायचं काय? मी एक सुचवू का? तू तुझं राहतं घर विकत घेऊन टाक. नाही, मला माहिती आहे की 3 लाखात घर येणार नाही, पण घरमालकांशी बोलून घ्यायला काय हरकत आहे ना? तू ॲडव्हान्स म्हणून त्यांना पैसे दे. मला सांग, श्रीरंगाला ते घर आवडायचं ना? काय झालं? भूतकाळात अडकू नकोस, मागचं सगळं पुसून टाक, असं तुम्हीच सांगता ना मला. आणि आता तूच हा पर्याय सुचवतोस, त्यामुळे हसायला आलं. एखाद्या गोष्टीपासून आपण जितकं ओढून ताणून लांब जाण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढीच ती गोष्ट आपल्याला भेडसावत राहते. म्हणून म्हणतोय की तू ते घर विकत घेऊन टाक. श्रीरंगाच्या पैशाचा अजून चांगला उपयोग काय असू शकतो? विचार करेन. ओके, कॉफी पिणार? चालेल. बघा, 75,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये भाडं. पण तुमचं नुकतंच लग्न झालंय असं पाहून 4,500 रुपये, 500 रुपये कमी. ठीक आहे, जागा आम्हाला पसंत आहे. बर, आर्थिक बाबींची पूर्तता येत्या 4-5 दिवसात आम्ही करू. ठीक आहे, पैसे जमेल तेव्हा द्या. पण राहायला उद्यापासून आलात तरी माझी काही हरकत नाही. तेवढी माणसं ओळखतो आम्ही. थँक्यू. ओके, अच्छा झालं. श्रीरंग, अरे असं काय सांगितलंस तू? का जागा पसंत नाहीये का तुला? नाही, जागा पसंत आहे, मग पण ते घर मला काय म्हणत होते? हे बघ, गेले 3-4 महिने आपण तुझ्यासाठी जागा बघतोय.
मिळाली आहे का अजून? अजून किती वाट पाहणार आहोत? बिन लग्नाची तरुण मुलगी, त्यात सुंदर म्हणल्यानंतर कोण जागा देणार आहे? ही जागा मला आवडलेली आहे. आपलं लग्न झालं असं घर मालकांनीच परस्पर गृहीत धरलेलं आहे. त्यांचा गैरसमज दूर करण्याची काही आवश्यकता नाहीये. मलाही माझी खोली सोडायचीच आहे. आपण राहू एकत्र, पण एकत्र राहण्यामुळे एकमेकांवर कुठलीही बंधनं नकोत. तुझी तू स्वतंत्र, माझा मी. अगं ही फक्त सोय आहे किंवा समाजाच्या डोळ्यात केलेली धूळफेक. तुझी काही हरकत नाही आहे ना? माझी काही हरकत नाही. मग उद्यापासून हेच आपलं घर. आई चल मी निघतोय. अरे थांब रे बाबा थांब. गरम गरम इडली खाऊन जाणार. या नको आता. हे बघ नेहमी सारखी घाई घाई नकोय मला. धर खा. सावकाश खा. अरे हो तुला सांगायचं विसरलेस, तुझ्या मावशीचा फोन आला होता. तुझ्या स्थळाबद्दल कळवलं होतं ना मी तिला. पानशांची मुलगी आहे, खूप छान आहे. त्यांनी आपणहून विचारले. माझं लग्न आणि माझं खाणं हे सोडून तुला दुसरं काही सुचतंय? अगं खाऊ दे ना मला. हे बघ विषय टाळू नकोस हा. गेलं वर्षभर ऐकते मी तुझं हे. तुझी काय आवड आहे तेच कळत नाहीये मला. मी तुला निक्षून सांगते हा, पुढल्या 6 महिन्यात तू एकही मुलगी पसंत केली नाहीस ना, तर मी सांगेन त्या मुलीबरोबर निमूटपणे लग्न करावं लागेल तुला. मला लवकरात लवकर सून हवी आहे. हो काय करतोस? नेहमीप्रमाणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कळलं ना? हा सावकाश खा. थांब मी बघते. अभिजित इकडेच राहतो ना? हो हो इथेच राहतो. तू? मी स्वरूप, सुरुचीची बहीण. हो का? ये ना ये. हाय. अरे तू कशी काय? अरे दीदीने सोडलं इथपर्यंत. अरे मग तिला घेऊन यायचं ना. तिला लायब्ररीत जायला उशीर होत होता म्हणून ती तशीच गेली. म्हटलं हिलाच ऑफिस उघडायला अजून अर्धा तास आहे, तिकडे टाइमपास करण्यापेक्षा इकडे म्हणजे तुझ्या बरोबर जाता येईल असं. अरे तिला अशी उभीच ठेवणार आहेस का? इडली खाणार गरम गरम? हो काय की. इडल्या डब्यात दे ना. डब्यात दे ना इडल्या. अगं आई मला एक कागदपत्र घेऊन इलाच्या ऑफिस मध्ये जायचं. इला 10 मिनिटासाठी थांबणार. आई प्लीज. अरे देते रे डब्यात. छान आहे घर तुझं. त्या निमित्ताने येणं झालं ना. आज तुझी रिहर्सल आहे का रे रात्री? हो तू येणार आहेस? येस. दीदी पण चक्कर मारेल बहुतेक. अर्थात ती मला न्यायला येईल. मग रात्री मस्त पावभाजी वगैरे खाऊया कुठेतरी. चालेल. आणि हे असं येणं खरं नाही. पुढल्या वेळेला व्यवस्थित वेळ काढून भेटायला यायचं मला. जाऊ मग आता? जाऊ नये, येऊ का असं म्हणावं. येऊ का? चल बाय. बाय. अरेच्या सुरुची मॅडम, आज तुमचा डबेवाला नाही आला? नाही, खरं तर खाडा करणाऱ्यातला तो नाहीये. असू द्या, तो चालायचंच. हे घ्या. नाही नको. अहो घ्या हो, पोटावर कशाला अन्याय करताय? हवं तर जेवणानंतरची कॉफी तुम्ही तुमच्या खर्चानं पाजा. काय, हे घ्या. छान कारल्याची भाजी आहे. थँक्यू. छान झालंय. चांगला हात आहे तुमच्या मिसेसचा. मिसेस? छे हो, मुलीनं केलंय. मिसेस आमची 4 वर्षापूर्वीच गेली. ओ आय एम सॉरी. नाही, इट्स ओके. काय करते तुमची मुलगी? ग्रॅज्युएट झाली 4 महिन्यापूर्वीच. लग्नही परस्पर ठरवलं होतं, लगेचच पुढच्या महिन्यात करून टाकलं. लव्ह मॅरेज. आणि आता आलीये परत, पटत नाही म्हणून.
समजून सांगतो मी, पण पण लगेच अपसेट होते हो. आता इथेच राहायचं म्हणते माझ्याकडे. रागाच्या भरात सकाळी सगळा स्वयंपाकही करून टाकला. पण सुरुची मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, या आजकालच्या मुलींचं ना मला काही कळतच नाही. तर काय, आता आमच्या मेधाचंच बघा ना, तिच्या इच्छेने तिला आवडणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं. आता सगळं आपल्या मर्जीप्रमाणे होतंय म्हटल्यानंतर थोडंसं जबाबदारीनं वागायला नको का? नव्या घराशी संबंध जोडताना थोडंसं जमवून घ्यावं लागतं. लग्न म्हणजे फक्त राजा राणीचा संसार नाही, नाही का मॅडम? मी आपल्यासाठी कॉफी सांगून येतो. ऐकलंस का? हे दोघं जण आली आहेत बर का. या आत या. मला काय वाटतं, आपण गरम गरम चहा घेऊया, म्हणजे यांचा प्रवासाचा शीण जाईल. हा, नाही 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 तर नको, आपण जेवणच करूया, नाहीतरी जेवायची वेळच झालेली आहे. यापूर्वी कधी तू गोव्यात आली होतीस? मी मूळची इथलीच आहे. आजी इथेच असते माझी. नोकरीसाठी मुंबईला 3 वर्ष होते, पण शिक्षण इथेच झालंय. अरे च्छा, हा कधी बोलला नाही आम्हाला तसं. काय करते तुझी आजी? वास्को मधली शाळा आहे ना, विद्यानिकेतन, तिथे प्रिन्सिपल होती. काहीच माहित नाही आम्हाला यातलं. हो, पण बाकी शाळा मात्र छान आहे. काय करते तुझी आजी सध्या? रिटायर झाले, संस्थेचं काम पाहते. वा वा वा. नाही, त्यांना जरूर भेटायला हवं. हे 2 सप्लायरचे डिटेल्स तुम्ही मागितले होते ते आणले. हो. हे बघा, आम्ही कामाचं बघतो, तोपर्यंत तुम्ही जेवायची तयारी करा आणि हिला जरा घरही दाखवा आपलं. ही श्रीरंगची खोली. हा राहून गेला ना की सगळं नीट आवरायला मला एक अख्खा दिवस लागतो. अगं, बाहेरची लोक कसं काय त्याला शिस्तीचा आणि टापटिपीचा म्हणतात कोण जाणे. काय ग, मुंबईला हा काही बघतो की नाही, का तुला सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं? नाही, असतं त्याचं लक्ष. बैस ना. श्रीरंगशी बोलणं झालंय माझं. तू काही वाटून घेऊ नकोस. अगं, त्यानं खूप समजावलं, पण पटत नाही ग मनाला. पण खरं सांगू का, मला मात्र तू खूप आवडलीस. अगं, किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर, किती गुंतलायत एकमेकात. पण मग लग्न का नाही? नीट विचार कर आणि माझी खात्री आहे की तू नक्की मन वळवशील त्याचं. राहू दे, त्याला सांग की मी दिले. जेवायची तयारी करूया.
अगं इथे येतोय तू, मी तुला तिकडे सगळीकडे शोधतोय. आईच म्हणाल्या की बाग बघ म्हणून. हा, त्या स्वयंपाक करतायत. मी म्हंटल मी मदत करते, पण आई तुला काही हात लावून देणार नाही, ती तशीच आहे. तुझ्या व्यवस्थितपणाबद्दल कौतुकाने बोलत होत्या. हो, आणखीन काही कौतुकाचं होतं का? हे पण आईला खूप आनंद झाला ना तू इथे आलीस म्हणून. सगळं घर दाखवलं मला. भरभरून बोलत होत्या. पहिल्यांदा भेटतो असं वाटलंच नाही. ती खूप मोकळी आहे स्वभावाने, माझी आहे ना. श्रीरंग, हे बघ त्यांनी मला काय दिलं. मला कसं तरीच वाटत होतं, पण त्यांनी दिल्यावर काय बोलणार ना. छान आहे ना. काय झालं श्रीरंग? मी नको होतं का घ्यायला? बोल ना श्रीरंग. माझ्या बहिणीची चेन आहे ती. बहीण? गेली 4 वर्षांपूर्वीच. तू मला कधी बोलला नाहीस याविषयी. कशाने केली? आम्हीच जबाबदार होतो नाही आहोत. डोळ्यासमोर सगळं घडत असून सुद्धा काहीही करू शकलो नाही. आईसारखीच होती ती, खालमानेने सतत काम करणारी, एक शब्दही न बोलणारी, वडिलांच्या इशाऱ्यासमोर निमूटपणे जगणारी. मी मुलगा, त्यामुळे मला सगळ्या मुभा शिकण्या, सुधारण्याच्या, वाढण्याच्या, हवं ते करण्याच्या. तिचा मात्र सतत कोंडमारा. स्वतःच्या प्रतिष्ठेला साजेशा घरात बाबांनी लग्न लावून दिलं, तिचं पाठवूनच दिली. अर्थात तेव्हा हायसं वाटलं होतं मला. वाटलं होतं की आता तरी तिची या चक्रातून सुटका होईल, नवीन आयुष्याला सुरुवात होईल. पण तसं काही व्हायचं नव्हतं. लग्नानंतर पहिल्याच वर्षात 3-4दा सासरच्या मंडळींनी परत पाठवून दिली तिला. प्रत्येक वेळी सासरच्या नवीनच मागण्या. मी विरोध केला, पण तो फक्त बोलण्यापुरताच. बाबांनी माझ्याकडे ढुंकूनही न बघता सगळ्या मागण्या पुरवल्या. नाही तर त्यांच्या लेखी मोजदादीतही नव्हती. ताई यायची तेव्हा दुःखी असायची. काही दिवसातच तिची परत पाठवणी व्हायची. पण एका शब्दाने कधी तक्रार नाही केली तिने. आणि काही दिवसातच ती बातमी येऊन थडकली. माझी धडधाकट ताई अचानक आजाराने गेली. परगावी होतो मी कॉलेजमध्ये शिकायला. मी येईपर्यंत सुद्धा कोणी वाट नाही बघितली सुरुची. मला तिचं शेवटचं दर्शन सुद्धा नाही घेता आलं. कानावर बातम्या येत राहिल्या वेगवेगळ्या, पण बाबांनी खोट्या प्रतिष्ठेपायी सगळ्यावर पांघरून घातली. ती गेली. ती गेल्यावर तिच्या सगळ्या वस्तू, तिचे कपडे, सगळ्याची विल्हेवाट लावली गेली. तिचा उल्लेख सुद्धा या घरात करायचा नाही, असा बाबांचा कायदा. या सगळ्यातून वाचलेली तिची जपून ठेवलेली चेन आईने तुला दिली. पण आईसारखं निमूटपणे तडजोड स्वीकारणारा माझा स्वभाव नाही. त्यानंतर हे घर मला कधीच आपलंसं वाटलं नाही. अधूनमधून पाय धाव घेतात ते केवळ आईला भेटण्यासाठी. तेवढाच काय तो संबंध. आईपाशी येऊन सगळे मार्ग संपतात. पुढे सगळा व्यावहारिक संबंध. बाकी कोणी जरी नाही तरी मी मात्र बाबांना सतत जाणीव करून देतो की मला गृहीत धरू नका, तसं मनातही आणू नका. आईने दिलीये तर ठेव तू ती चेन. परत दिलीस तर तिला वाईट वाटेल. पण माझ्या समोर कधीही ती घालू नकोस प्लीज. चला आजचं